आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी उठसूट टीका करणे दुर्दैवी आणि खेदजनक असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। बरं, आजची पत्रकार परिषद ही दोन विषयासाठी मी खास करून आपल्याला बोलवलं आहे। एक म्हणजे आज सकाळी UBTचे नेते आदित्य ठाकरे यांनी जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, रोजचीच टीका म्हणजे जी रोज केली जाते की मिंदे आहेत, तर एक अजून त्यांना कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पूर्ण चिंध्या झालेल्या आहेत। म्हणजे त्यांच्या चिंध्या झाल्यात म्हणून आम्ही त्यांना असं म्हणायचं का त्यांचं आडनाव चिंदे असं काही ठेवायचं का, हा प्रश्न आता आमच्यासमोर पडायला लागलेला आहे। पहिली गोष्ट, ज्यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली, धनुष्यबाण काँग्रेसबरोबर नेऊन ठेवला, काँग्रेसला जे चांगलं वाटतं ती बोलायला सुरुवात केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या बरोबर सत्तेमध्ये हे सामील झाले, हे खऱ्या अर्थानं गद्दार आहेत। 2029ला मॅन्डेट काय होतं तर शिवसेना भाजप युती ही सत्तेमध्ये आलेली होती, परंतु काँग्रेसबरोबर जाऊन स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय काय झालं हे आपण 2019ला बघितलेलं आहे। ही खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की पक्ष आपला कुठं आहे, कुठपर्यंत वाढवणार आपण आहोत, याच्यावर खरं आत्मचिंतन आत्ममंथन त्यांनी करावं। दुसऱ्याच्या पक्षावर, जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये खासदारकीमध्ये 1 नंबरला आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर गद्दारी कोणी केली यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। राज्यामध्ये बाकीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 2 नंबरला आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे केंद्रातल्या NDA सरकारमधले 3 नंबरचे नेते आहेत। असं असताना सारखं त्यांचा उपरोधिक त्यांच्यावर टीका करणं हे काही योग्य नाही। स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर पक्ष वाढवावा लागेल, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर फिरावं लागेल। नुसतं सगळं ऑनलाईन करून काय पक्ष वाढत नाही आणि जमिनीवर उतरून कसा पक्ष वाढतो हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलं आहे। त्याच्यामुळे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी आधी प्रयत्न व्हावेत। स्वतःवर अविश्वास असल्यामुळं लोक जे शिंदे साहेबांचा पक्ष स्वीकारत आहेत, त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, त्याचं देखील आत्मचिंतन करावं आणि मग शिंदे साहेबांवर टीका करावी, असं माझं शिवसैनिक म्हणून एक मत आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मत आहे। आणि म्हणून ज्यांनी राहुलजी गांधींना साथ द्यायचा निर्णय घेतला, ज्यांनी राहुलजी गांधींबरोबर गळाभेट घेतल्या, अशाने शिवसेना काय हे आम्हाला अजिबात सांगायची आवश्यकता नाही। उलट काही वंदनीय बाळासाहेबांची यूट्यूबवरची भाषणं त्यांनी ऐकली पाहिजेत। बाळासाहेबांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं होतं, एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की मला जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली किंवा माझी शिवसेना जर काँग्रेसमय झाली तर मी शिवसेना पक्षाचं दुकान बंद करीन, इतकं स्पष्ट भाषेमध्ये माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं असताना काँग्रेसबरोबर जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे। आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली त्यांनी आम्हाला जास्त सल्ले देण्याची आवश्यकता नाही। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।